तारखेला नेरुळ सेक्टर 15 मध्ये आपल्याला एका ठिकाणी गांजाची किंवा अंमली पदार्थाची विक्री होतीये अशी माहिती जेव्हा एएनसी युनिटला मिळाली तेव्हा आमचे पीआय संदीप निगळेंची टीम त्या ठिकाणी गेली। जेव्हा त्याच्या टेरेसवरती त्यांनी रेड केली तेव्हा तिथे टोटल 3 आरोपी त्यांना दिसले। त्यातले 2 आरोपी त्यांनी इमिजिएटली ताब्यात घेतले आणि त्यातला एक आरोपी जो आहे तिथनं पळून गेला। त्या 2 आरोपींकडनं काही मुद्देमाल नार्कोटिक्सचा मिळाल्यानंतर नेरुळ पोलीस स्टेशनला 201/2025 या सीआर खाली गुन्हा दाखल झाला, ज्याच्या तपासामध्ये नंतर इतरही काही आरोपी निष्पन्न झाले, ज्यांना पुढे जाऊन अटक करण्यात आली। त्यामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरनं एनडीपीएसचा माल भारतामध्ये मागवला जातो, तो एअरपोर्टला येतो। एअरपोर्टला आल्यानंतर त्याला क्लिअर करणारा एक एजंट आहे, त्या एजंटला सुद्धा या गुन्ह्यामध्ये अटक केली। क्लिअरन्स करण्याकरता जे कस्टम अधिकारी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होते त्या कस्टम अधिकाऱ्याला सुद्धा याच्यामध्ये अटक केली। माल आल्यानंतर आणि त्या मालाचे पैशाची डिलिव्हरी करायसाठी ज्या अंगडियांना यूज केल्या गेलं, कॅश देऊन त्याचं यूएसडीटी मध्ये कन्व्हर्शन, अशा 2 अंगडियाला अरेस्ट केल्या गेली। जो कस्टम क्लिअरन्स एजंट होता ज्याच्या संपर्कामध्ये आमच्या इथले काही लोकल पोलीस होते, खारघर पोलीस स्टेशनचा अंमलदार आणि नार्कोटिक्स सेलचा एक अंमलदार, जो त्या कस्टम क्लिअरन्स असणाऱ्या केके सोबत कनेक्ट होते, अशा 2 अंमलदारांना सुद्धा याच्यामध्ये अरेस्ट केली। असे टोटल 10 आरोपी आतापर्यंत आम्ही याच्यामध्ये अटक केलेली असून 73 लाखापेक्षा जास्तीचा मुद्देमाल जो आहे तो ह्या केसमध्ये जप्त करण्यात आलेला आहे। मुख्य सूत्रधाराचं त्याचं लोकेशन फक्त आम्हाला म्हणजे माहिती सध्या अशी आहे की भारतातनं माल मागवणारा बंगेरा तो माल मागवतो थायलंड किंवा अमेरिकेतनं, इतर ठिकाणावरनं, तिथून त्याला जे माल प्रोव्हाइड करतो असे काही सस्पेक्ट आम्हाला आतापर्यंत मिळालेले आहेत। त्या सस्पेक्टकडनं जेव्हा माल येतो आणि आल्यानंतर मात्र मग जी पुढची चेन आहे, कस्टम ऑफिसर, क्लिअरन्स एजंट, पैसे देणारे अंगडिया आणि मग तो माल बंगेराला मिळाल्यानंतर त्याची जी इतर पेडलर आहे, जे सेक्शन वाईज महाराष्ट्रामध्ये, इतर जिल्ह्यांमध्ये आणि भारतातल्या इतर राज्यांमध्ये पसरलेले आहे, त्याची माहिती पण आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे। पोलीस नाईक हे जे 2 पोलीस अंमलदार जे अरेस्ट केलेले आहे ते केके सोबत नमूदच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने संबंधित होते म्हणून त्यांना अटक केलेली आहे। केवळ केके सोबत ते संपर्कात होते म्हणून अटक नाही केलेली आहे। केकेचा जो काही रोल ह्या गुन्ह्यामध्ये आहे त्या अनुषंगाने ते दोघं जण कनेक्टेड आहेत। तर तो तपासाचा भाग आहे, त्याच्यावर असे मल्टिपल ट्रान्झॅक्शन्स आहेत, मल्टिपल ट्रान्झॅक्शनची माहिती मिळालेली आहे, पण ते ट्रान्झॅक्शन कुठल्या अकाउंटमधून गेले, ते अकाउंट कोणाच्या नावाने आहे, त्याचे होल्डर्स कोण आहे, ऑपरेटर्स कोण आहे, याचा तपास चालू आहे आमचा। इथे तुम्हाला सांगायचं आहे आणखी की केके जो आहे तो बनावट आधार कार्ड बनवायचा, म्हणजे त्याचं नाव आहे कमल चंदवानी, त्याने माल मागवला नवीन झा फॉर एक्झाम्पल, मग नवीन झहाच्या नावाने एक आधार कार्ड बनवलं, त्याच्यामध्ये फोटो केकेचाच आहे, मग जेव्हा पार्सल आलं त्याची डिलिव्हरी करायला आधार कार्ड दाखवायला लागेल, तर तसं बनावट केलेलं, फॉर्जरी केलेलं तो आधार कार्ड